नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पाहणार आहोत आपण इयत्ता 6वी धडा 5वा विषय विज्ञान आपत्ती व्यवस्थापन. तर चला चालू करूया. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. 30 सप्टेंबर 1993 पहाटे 3:50 ची वेळ. सगळे लोक गाढ झोपत होते. लातूर जिल्ह्यातील किल्लारी या लहानशा गावातील जमिनीखाली खडकांच्या थरांमध्ये काही हालचाल झाली. त्यामुळे महाभयानक भूकंप. किल्लारी व आसपासच्या प्रदेशातील जमीन 2 मिनिटे थरथरत राहिली. दगडमातीने बांधलेली 1.5 लाख घरे उसळून दगडमातीचे ढिगारे त्याखाली गाडले गेले. सुमारे 10,000 गावकरी मरण पावले. त्याच्यामध्ये एक घटना सांगितली लातूर जिल्हा आहे आपला, त्यामधला महाराष्ट्र जिल्ह्यातील लातूर जिल्हा, त्यातील किल्लारी येथे एक मोठा भूकंप झाला होता. 10,000 गावकरी मरण पावले. आता पुढचं आहे 26 डिसेंबर 2004 सकाळी 7च्या सुमारास हिंदी महासागराच्या तळाशी भूकंप झाला. त्यामुळे महासागरावर प्रचंड राक्षसी लाटा निर्माण झाल्या. चारी दिशांनी गेलेल्या लाटा 14 देशांच्या किनाऱ्यावर आदळल्या. तेथील रस्ते, इमारती, शहरे पाण्याखाली गेली. मरण पावलेल्या माणसांची संख्या 2,20,000 एवढी होती. मृत्यू पावलेले पक्षी पक्षी नष्ट झाले झाडे यांची तर मोजता येत नाही. काही तर मोजता पण येत नाहीत. एवढं नुकसान झालं होतं. याला बोलतात आपत्ती. तर आणखी बघूया. 3 डिसेंबर 1984 भारतातील भोपाळ प्रसिद्ध शहराजवळ कारखान्यात विषारी रसायन साठलेल्या मोठ्या टाकीतून वायुगळती झाली. वाऱ्यामुळे वायू भोवतालच्या हवेमध्ये काही मिनिटांत दूरवर पसरला. श्वास घ्यायला खूप त्रास, गुदमरणे, डोळ्यांची प्रचंड त्रासाने जीव वाचवण्यासाठी बाहेर धावावं लागला. ती स्थिती प्राण्यांची. 2 तासात 40 टन विषारी वायू वातावरणात मिसळला. पहिल्या तासात हजारो जणांचा मृत्यू झाला. त्यातून वाचलेल्या हजारो व्यक्ती आजही वेगळ्या त्रास सहन करत आहेत. तर ही वायुगळतीची ही घटना आहे भोपाळमधली. आणि आता ढगफुटी पाहूया. आधी अंदाज करणे अशक्य असले तरी वातावरणातील एक महाभयानक घटना. काही परिसरात अतिशय कमी वेळात आकाशात धरण फुटले असावे असा अतिप्रचंड पाऊस म्हणजे ढगफुटी. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की एकाच वेळी अचानक इतका पाऊस पडतो, ढगच फुटतो. म्हणजे असं ढग आहे, ढगाळाची चिरपाड आणि एकदम जोरात पाणी पडावं तसं ढगफुटीमध्ये होतं. आणि चिखलाचा महापूर आणि नंतर सगळं झाल्यावर चिखलच चिखल. कुठली खूण पण राहत नाही. तर यांना काय म्हणतात? तर आता इथे ट्रेनचा ॲक्सिडेंट झालेला आहे हे पहा. ही आहेत अचानक येणाऱ्या संकटांची काही उदाहरणे. याशिवाय मोठे रेल्वे अपघात, नद्यांचे पूर, जंगलामधील महाप्रचंड आगी यांसारख्या संकटांच्या बातम्या कधी-कधी येत असतात. अचानक येणाऱ्या अशा संकटांना आपण आपत्ती असे म्हणतो. असं जे संकट कधी-कधी ट्रेन एकमेकांना ठोकल्या, तर ॲक्सिडेंट झाला ट्रेनचा, अपघात झाला, तर ती एक मोठी आपत्ती आहे. नद्यांना आलेला पूर आहे. आता आसाममध्ये आलेला आहे मोठा पूर आहे ब्रह्मपुत्रा नदीला. नंतर जंगलामध्ये महाप्रचंड आग लागली. हे सगळ्याचं नुकसान होतं. तर अचानक येणाऱ्या अशा संकटांना आपण काय म्हणतो? आपत्ती म्हणतो, डिझास्टर म्हणतो. आता पुढे पाहूया. काही आपत्ती निसर्गात घडणाऱ्या घटनांमुळे होतात, त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणतात. ज्या आपत्ती निसर्गात घडणाऱ्या घटना, आता भूकंप झाला, ज्वालामुखी झाली, या घटना आहेत. अतिवृष्टी झाली. यात माणसाने काही नाही केलं, निसर्गामुळे झालं. त्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. काही आपत्ती टाळण्यासाठी आपण सोयी करता येतात. काही आपत्ती टाळणे आपल्या हाती नसते. अशा आपत्ती आल्यास त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक मदत गरजेच्या वेळी पोहोचण्यासाठी नेहमी सज्ज राहणे व त्यासाठीच्या योजना तयारी करणे यांना आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो. आता काही आपत्ती आपण टाळण्यासाठी आधी सोय करू शकतो. काहींना टाळणे आपल्या हातात नसतं. पण ज्या आपत्ती आहेत आपल्या हातात नसतात, त्यासाठी आपण त्यांना तोंड देण्यासाठी आपण आवश्यक मदत असते गरजेची. एन-डी-आर-एफ आला आपलं. तर ती माणसं असतात त्यांना सज्ज राहणं खूप चांगलंच असतं. त्या योजना, त्यांची तयारी व कार्य यांना आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो. तर काही नैसर्गिक आपत्ती पाहूया आपण. भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती. जमिनीखाली खोलवर खडकांच्या थरांची हालचाल झाल्याने खूप मोठ्या प्रदेशातील जमीन थरथरते, कंप पावते. याला भूकंप म्हणतात. भूकंप झाल्यावर पृथ्वीच्या आतल्या भागातून खूप ऊर्जा बाहेर पडते. जमिनीखाली ठिकाणाहून जी ऊर्जा पडत असते त्या जागेला भूकंप केंद्र म्हणतात. आता भूकंप याच्यामध्ये काय होतं, दगडावर दगड असतं. तर एकदम खोलगट भागावर, जमिनीच्या खोलगट भागावरती जर 2 दगडांची हालचाल झाली आणि त्याच्यामुळे ती जमीन हलते, त्याला आपण भूकंप म्हणतो. म्हणजे जमीन हलते म्हणून भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे कंपने. तर याला आपण भूकंप म्हणतो. भूकंप झाल्यावर काय होतं, पृथ्वीच्या आतल्या भागातून अचानक खूप जास्त ऊर्जा बाहेर पडते. जमीन हलायला लागते. जमिनीखाली या ठिकाणाहून ही ऊर्जा बाहेर पडते. याला ज्या ठिकाणाहून बाहेर पडते त्याला आपण भूकंप केंद्र म्हणतो. आता हे बघा घर उद्ध्वस्त झालेलं आहे. हे भूकंपाचं उदाहरण आहे. खडकांच्या थरातील भेगा, कमकुवत भाग यामुळे अशा हालचाली घडून येतात. काही वेळा ही हालचाल खूप तीव्र असते. भूकंपामुळे इमारती कोसळतात, जमिनीला भेगा पडतात, जीवित व तीव्र मालमत्तेचे नुकसान होतात. आता भूकंपामुळे काय होतं, की खडकांमध्ये भेगा पडतात, कमकुवत भाग त्यामुळे तिथे अशी हालचाल घडते. काही वेळा हालचाल खूप तीव्र असते. त्यामुळे जर हालचाल जास्त असेल तर मोठमोठ्या बिल्डिंग असतात त्या खाली पडतात. आता सॉरी व्हेनेझुएला झालेला होता भूकंप आता. जमिनीला भेगा पडतात. जीवित व मालमत्तेचे
खूप सारे नुकसान होते. बघा जमीन कशी पडलेली आहे. भूकंपाच्या हादरे सौम्य व तीव्र अशा स्वरूपाचे असू शकतात. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्राला भूकंप मापी म्हणतात. आता भूकंप कधी-कधी सौम्य म्हणजे थोडी हालचाल आणि बंद, कधी-कधी तीव्र त्यामुळे जमिनी पडतात. आणि भूकंप नोंद घेणाऱ्या यंत्राला आपण भूकंप मापी म्हणतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलने ठरवली जाते. या स्केलनुसार 9व्या श्रेणीचा भूकंप अति भयानक असतो. त्यात संपूर्ण शहराचा सर्वनाश होतो. आता भूकंपाची तीव्रता आपण रिश्टर स्केलने मोजतो आणि या स्केलनुसार 9 श्रेणीचा जर भूकंप आला तर खूप भयानक असतो आणि त्यात संपूर्ण शहराचा नुकसान होतो. भूकंप केंद्र समुद्राच्या तळाशी असेल तर जर भूकंपाचं केंद्र समुद्राच्या खाली असेल तर भूकंप केंद्र समुद्राच्या तळाशी असेल तर समुद्रामध्ये प्रचंड लाटा तयार होतात. पाण्याच्या भिंतीसारख्या लाटा खूप वेगाने समुद्राकडून किनाऱ्याकडे येतात. त्या किनाऱ्यावर मोठे नुकसान होते. आता जर भूकंप केंद्र आहे, जर भूकंप जर समुद्राच्या खाली झाला तर काय होईल? तर समुद्राच्या खाली झाला तर मोठमोठ्या लाटा उसळतात. त्या लाटा किनाऱ्याकडे यायला पाहतात आणि किनाऱ्यावर आल्यावर त्या मोठ्या एका भिंतीसारख्या भासतात आणि त्यामुळे ते किनाऱ्याचं खूप मोठं नुकसान करतात आणि या अशा मोठ्या लाटांना आपण त्सुनामी म्हणतो. या त्सुनामी किनाऱ्यापासून जमिनीवर खूप अंतरापर्यंत पुढे जातात व नुकसान करतात. त्यामुळे या त्सुनामी लाटा आहेत त्या भिंतीसारख्या एकदम आव्याढाव्या असतात आणि त्या किनाऱ्यापासून खूप आतमध्ये जातात. त्यामुळे आतल्या भागाचं खूप नुकसान करतात. भूकंपाच्या वेळी काय करावे, काय करू नये? आता काय करावे? तर शांत राहा, घाबरू नका. भूकंपावेळी घाबरायचं नाही, शांत राहायचं आपल्याला. टेबल, पलंग, मजबूत फर्निचर यांच्या खाली सहारा घ्यायचा. डोके, मान हाताने झाका आणि डोक्याला आपल्याला सहारा द्यायचा. कुठली वस्तू पडू शकत नाही. कुठली वस्तू पडली तर आपल्या अंगावर काय पडणार नाही अशा वस्तूंच्या खाली लपायचंय. भूकंपाचे धक्के थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी म्हणजे मोकळं मैदान असेल तिकडे जायचं आपल्याला. भूकंपानंतर इमारतीची स्थिती तपासा, धोका वाटल्यास बाहेर पडा. आणि जर इमारत नीट असेल थांबा, जर नसेल तर बाहेर पडा. जखमींना प्राथमिक उपचार, जे जखमी झाले त्यांना उपचार द्या. काय करू नये? घाईघाईने पळू नये आणि जेव्हा भूकंप होतो महत्त्वाचं लिफ्टचा वापर करायचा नाहीये. खिडक्या, आरसे, पंखे, जड वस्तू यांच्या खाली जवळ उभं राहायचं नाही आपल्याला. अफवांवर विश्वास ठेवायचा नाही आणि अफवा पण पसरवायच्या नाही आहेत. अशा प्रकारे भूकंप. तर याच्यामुळे एक विचार करण्यासारखं दिलं आपल्याला, की शहरांना वीज पुरवठा करणाऱ्या केबल्स, पाणी पुरवठा करणारे पाईप जमिनी घालून असतात. भूकंप झाल्यावर केवळ तसे राहतील का? तर नाही राहणार. त्या तुटतील. त्यातून करंट फ्लो असेल, करंट लागेल आपल्या त्या जमिनीला. पूल, रस्ते, लोहमार्ग भूकंपाचा काय म्हणते ते सर्व तुटून पडून जातील. मोठा भूकंप झाला तर नदी प्रवाह पण बदलू शकतो. आणि खूप नद्या येणाऱ्या झऱ्यांवर भूकंपाचे परिणाम होतात. तर जिथून आपल्याला खूप नदीतून पाणी येतं, त्याची जागा बदलू शकते. आपल्याला ते भूजल भेटणार नाही. भूकंपामुळे होणारे परिणाम. तर अनेक घरे, इमारती कोसळतात. रस्ते, पूल उद्ध्वस्त झाल्याने त्यांना मदत पोहोचणे कठीण होते. जखमींना दवाखान्यात नेणे अवघड होते. वीज पुरवठा करणाऱ्या केबल तुटतात. जमिनीखाली केबल, पाईप कुठे तुटले हे शोधणे खूप त्रासदायक होतं. रेल्वे रूळ असतात ते वाकडे-तिकडे होतात. नद्यांचे मार्ग बदलू शकतात. त्यामुळे काही भागात पूर, काही भागात दुष्काळ अशी दुहेरी आपत्ती येऊ शकते. आता हे झालं भूकंपाचं. हे भूकंपाचे होणारे परिणाम झाले. आता नद्यांचे पूर पाहूया. नदीकाठावरील गावांना पूर आपत्तीचा मोठा धोका असतो. उगमापासून बऱ्याच दूरवर नदी वाहत असते. त्यापैकी कोणत्या प्रदेशात अतिपाऊस झाल्यास नदीला पूर येतो. त्यामुळे पुढील गावांचे शेतीचे खूप नुकसान होते. आणि पूर खूप मोठा असेल त्याला आपण महापूर म्हणतो. पूर किंवा महापूर आपत्ती का येते? तर काय झालंय, नदीला मोठा पूर येतो. एखाद्या ठिकाणी नदी गावातील पूर आपत्तीचा मोठा धोका असतो. म्हणजे नदीकाठावर जी गावं असतात त्यांना गावात नदीचं पाणी शिरू शकतं. त्यांना खूप धोका असतो. उगमापासून बऱ्याच नद्या वाहत असते, दूर वाहत असते. त्यापैकी कोणत्याही प्रदेशात अति पाऊस झाल्यास म्हणजे अचानक खूप पाऊस झाल्यास नदीला पूर येतो. त्यामुळे पुढील गावांचे व शेतीचे नुकसान होते. पुराचं पाणी गावात शिरतं. पूर खूप मोठा असेल त्याला आपण महापूर म्हणतो. पूर व महापूर ही आपत्ती काय आहे हे जाणून घेऊया आपण. आता नैसर्गिक कारणे. अत्याधिक पावसामुळे, ढगफुटीमुळे, कमी वेळात अचानक प्रचंड पाऊस पडल्यामुळे खूपच पाणी जास्त जमिनीवर येते. त्याला आपण पूर म्हणतो. त्याला आपण पूर बोलतो, की अचानक पाणी आलं. पर्वत रांगावरील बर्फ वितळून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांमध्ये येते. नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होते. आता काय होतं काही पर्वत आपली बर्फाच्छादित आहेत. त्यातलं बर्फ वितळून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांमध्ये येतं. नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होते. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना उन्हाळ्यात असे पूर वारंवार येतात. आणि ज्या नद्या हिमालयात उगम पावतात त्यांना वारंवार असे पूर जास्त येतात. प्रचंड प्रमाणात गारपीट, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती ही नाही खूप नुकसान होते. आता मानवनिर्मित कारणे. नदी किनाऱ्याजवळ भर घालणे, तेथे घर, रस्ते बांधणे यामुळे नदीची पातळी इतरत्र पसरते. मोठ्या धरणांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने धरण फुटणे. धरणाकडे आपण लक्ष न दिलं तर धरणाचं पाणी फुटून येऊ शकतं. नंतर नदी किनाऱ्याजवळ आपण भर घालतो मग पाणी जायला जागाच नाही मग पूर येऊ शकतो. रस्ते बांधतो आपण त्यामुळे पण पूर येऊ शकतो. शहरी भागात नाले वेळोवेळी साफ न करणे, प्लास्टिकच्या कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन त्यामुळे नाले तुंबतात व शहरात पूरस्थिती निर्माण होते. आता शहराचे जे नाले आहेत मोठमोठे त्याच्यामध्ये काही लोक प्लास्टिकचा कचरा टाकतात. जो प्लास्टिकचा कचऱ्याचा
नीट जर निचरा नाही झाला तर त्यामुळे ते मागून येणारं पाणी साठवून ठेवतं आणि शहरी भागात पूरस्थिती निर्माण होते. पुराचे पाणी काही सगळीकडे असल्याने अनेक घरात पाणी शिरणे, घरावरून रस्त्यावरून पाणी जाणे अशा अडचणी येतात. तेथे अडकलेल्या व्यक्तींची सुटका करणे कठीण होते. त्यासाठी छोट्या होड्या, लांब दोऱ्या, अन्न, औषधे, पिण्याचे पाणी, अन्नाची पाकिटे तयार ठेवणे, आधी प्रशिक्षण दिलेल्या धाडसी मदतनीसांचे संघ तयार करणे, यासाठीची आपत्ती व्यवस्थापन. आता पुराचे पाणी सगळीकडे घरात शिरतं, रस्त्यावर शिरतं, त्यामुळे खूप अडचणी येतात. त्यामुळे काय होतं, जी लोकं अडकलेली असतात पुरामध्ये, त्यांना काढणं त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. मग त्यांना काढण्यासाठी छोट्या होड्या असतात, लांब दोऱ्या असतात, नंतर अन्न, औषधे, पिण्याचे पाणी, अन्नाची पाकिटे तयार करणे, हे सर्व तयारी अगोदरच केली पाहिजे. आणि तसेच जी माणसं असतात, एनडीआरएफची तुकडी आपण बोलतो, त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे पुरापासून कसं वाचवणार. त्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापन करतो. आता पुढे पाहूया वादळ. एखाद्या ठिकाणाच्या वातावरणाचा दाब काही कारणाने कमी होतो. त्यावेळी जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वेगाने वारे येऊ लागतात. त्यामुळे वादळ निर्माण होते. समुद्रावर निर्माण झालेली वादळे जमिनीकडे येतात. चक्रीवादळ हा समुद्रावर निर्माण होणाऱ्या वादळाचा अत्यंत नुकसानकारक प्रकार आहे. वादळामुळे बघा झाडं कशी कोसळलेली आहेत. तर याच्यामध्ये काय होतं, एखाद्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा आणि दुसऱ्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा. त्यामुळे काय होतं, कमी दाबाच्या प्रदेशाकडे वेगाने वारे वाहतात. त्यामुळे वादळ निर्माण होतं आणि समुद्रावर निर्माण झालेली वादळे जमिनीकडे येतात आणि त्याच्यामुळे जर चक्रीवादळ असेल तर समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा प्रकार अत्यंत नुकसानकारक आहे. असं गोल गोल फिरत हवा येते. तुम्ही चक्री बघितली असेलच. वादळाचे परिणाम. वादळामुळे काय होतं, जीवित मालमत्तेचे नुकसान होते. शेतातील पिके, फळबागा यांचं नुकसान होतं. मोठी झाडे, विजेचे खांब कोसळून पडतात. त्यामुळे वीज पुरवठा दळणवळण खंडित होतं. 2020ला तुम्ही बघितलं असेल, आपल्या महाराष्ट्रात खूप मोठं वादळ आलेलं होतं. आजकाल मोठ्या वादळाचे अंदाज आधीच करता येतात. रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र यातून त्यांची माहिती दिली जाते. मोबाईलवरून सावधगिरीच्या सूचना दिल्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आता वादळ येणार ते आपल्याला अगोदरच टेक्नॉलॉजीमुळे समजतं. त्यामुळे आपल्याला सर्वत्र सूचना येतात. त्या सूचनांकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे. वादळाच्या वेळी काय करावे, काय करू नये? सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. दरवाजे, खिडक्या बंद कराव्या. हवामान खात्याच्या सूचना ऐकाव्या. विजेच्या तारा झाडांपासून दूर राहायचं. पिण्याचे पाणी, थोडे अन्न, आवश्यक वस्तू जवळ ठेवायच्या. काय करू नये? अफवा पसरवायची नाही. विश्वास ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. पाण्यात नदीकाठावर जाऊ नका. झाडाखाली, विजेच्या खांबावर थांबू नका. वादळात घराबाहेर पडू नका. आता पुढची आपत्ती आहे वणवा. जंगलातील वाळलेल्या झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासल्या जाऊन जंगलात आग लागते. ती फार झपाट्याने आजूबाजूला पसरू लागते. जंगलातील अशा आगीला वणवा म्हणतात. वणव्यामुळे झाडे, झुडपे, जंगलातील प्राणी, पक्षी देखील नष्ट होतात. वणव्यामुळे वनसंपदेचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो. वणव्यात हजारो एकर जंगल जळून जाण्याच्या घटना अनेक देशांमध्ये घडतात. आता वनवामध्ये काय होतं, की जंगलातील वाळलेल्या झाडांच्या फांद्या एकमेकावर घासल्या की त्यातून आग लागते आणि ती आग झपाट्याने जंगलामध्ये पसरू लागते. अशा आगीला आपण वणवा म्हणतो. वणव्यामुळे काय होतं, जंगलाची जी झाडे ती जळतात. त्यातले जिथले राहणारे प्राणी, पक्षी आहेत ते नष्ट होतात. वनसंपदा तिचा खूप मोठ्या प्रमाणात नाश होतो. हजारो एकर जंगल जळून खाक होतं. अशा अनेक घटना अनेक देशामध्ये झालेल्या आहेत. आता अमेझॉन जंगलामध्ये मागे एकदा आग लागली होती. ती खूप मोठी होती. 1 का 2 महिने आग चालली होती. एवढी मोठी आग होती. वणवा विझवण्यासाठी हेलिकॉप्टर्स, विमाने, आधुनिक यंत्रे यांचा उपयोग करून अनेक महिने आटोक्यात न आलेल्या जंगलाच्या आगीच्या बातम्या तुम्ही वाचल्या आहेत का? तर वणवा विझवण्यासाठी हेलिकॉप्टरने पाणी सोडवतो आपण, विमानाने, आधुनिक यंत्रणा आपण करतो आटोक्यात, तरी पण पाणी थांबत नाही आग. अशा खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत. आता माहित आहे का तुम्हाला, 2025 मधील कॅलिफोर्निया येथील वणवा जगातील एक अतिसहायक वणवा होता. तो विझवण्यासाठी अनेक हेलिकॉप्टर्स, विमाने आणि शेकडो महिने दिवस रात्र प्रयत्न करत होते आणि दिवस रात्र आपण तिथले नागरिक प्रयत्न करतो. 36,000 एकराहून अधिक जंगल जळून नष्ट झाले. त्यामुळे काय झालं, प्राण्यांचा आदिवासी नष्ट झाले जंगल जळाल्यामुळे. उपासमारीमुळे आसपासच्या मोठ्या परिसरातील लहान मोठे प्राणी पक्षी यांचे जगणे अवघड झाले होते. हा वणवा ही खूप मोठी एक समस्या आहे. मानवनिर्मित आपत्ती. मानवाच्या चुकीच्या कृती, निष्काळजीपणा, तंत्रज्ञानाचा अतिवापर यामुळे काही आपत्ती येतात. अशा आपत्तींना मानवनिर्मित होतात. आता मानवाची काही चूक झाली, त्याची चुकीच्या कृती केल्या, निष्काळजीपणा, काळजी नाही घेतली, तंत्रज्ञानाचा अतिवापर केला, तर यामुळे काय होतं, काही आपत्ती येतात. त्या आपत्तींना आपण मानवनिर्मित आपत्ती म्हणतो. आता शहरांचा विस्तार वाढणे, रस्ते, महामार्ग तयार करणे, मोठ्या कारखान्यासाठी मोठ्या जागा यासाठी जंगलतोड करायला लागते. गेल्या काही वर्षातील प्रचंड जंगलतोड किंवा इंधनांचा अतिवापर यांचा परिणाम वातावरणावर झाले आहेत. वातावरणाचे समुद्राचे तापमान वाढले आहे. याच्यामुळे काय होतंय, की
ही सर्व जंगलतोड आहे. याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत चालले आहे, समुद्राचं तापमान वाढत चाललंय, पावसाचं प्रमाण, पाऊस पडण्याचा काळ बदलत चालला आहे. आता या वर्षी बघा जून महिन्यात पाऊसच पडला नाही, जुलैपासून चालू झाला. तर हे असं तापमान तापमान बदलामुळे हे झालेलं आहे. दरडी कोसळणे या आपत्ती येत आहेत. आता नव्या अडचणी, संकटे निर्माण करणारे इतर काही आपत्ती असतात. यातल्या आपण नवीन आपत्ती मानवनिर्मित काय शिकून घेऊया. अपघात, वाहन चालवताना, कारखान्यात काम करताना काही वेळा माणसाच्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे अचानक अपघात होतात. कारखान्यात रसायनांची गळती, मोठे रस्त्यावर मोठे अपघात, विद्युत दुर्घटना अशा घटना दुर्लक्ष दुर्लक्ष यामुळे घडतात. अशा मोठ्या आपत्तीमुळे मानव, प्राणी, पर्यावरण यावर घातक परिणाम होतात. कारखान्यात काम करताना यंत्र सामग्री, रसायने, वीज प्रवाह, उंचावरील कामे, अतिधुळा घटक यांच्यामुळे इजा पोहोचते किंवा जीवितहानी होते. अशा अपघाताला आपण औद्योगिक अपघात म्हणतात. म्हणजे जर इंडस्ट्रीमध्ये काही अपघात झाला त्याला आपण औद्योगिक अपघात असे म्हणतो. तर कधी कधी माणसाच्या चुकीमुळे होतं हे अपघात किंवा त्याच्या दुर्लक्षामुळे होतं, पण याचा परिणाम खूप घातक असतो. आता अपघातामुळे व्यक्तीला होणाऱ्या जखमा, यांचं सामाजिक नुकसान बरोबरच आग लागणे, इमारती कोसळणे असे परिणामही घडतात. कधी कधी काय होतं, जखमा होतात व्यक्तींना, यंत्रसामग्री असते महागडी त्याचं नुकसान होतं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, यावर ते नुकसान होतं. आता औद्योगिक अपघाताची कारणे व औद्योगिक अपघात टाळण्यासाठी उपाय: सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष, बेफिकिरी, नादुरुस्त, अयोग्य यंत्रसामग्री, योग्य प्रशिक्षणाची कमतरता, रासायनिक व ज्वलनशील पदार्थांची चुकीची हाताळणी, सततच्या कामामुळे थकवा हे सर्व मानवनिर्मित आहेत. त्याच्याकडे माणसाने दुर्लक्ष केलं, बेफिकिरी केली तर हे सर्व औद्योगिक अपघात होतात. तर त्यावर उपाय काय? तर योग्य सुरक्षा उपकरण वापरणे, कामगारांना सुरक्षा प्रशिक्षण देणे, मशीन उपकरणाची नियमित देखभाल करणे, रासायनिक पदार्थांची योग्य प्रकारे साठवणूक व हाताळणी करणे, कामाचे योग्य वेळापत्रक ठेवणे. कधी कधी शिफ्टमध्ये काम असतं म्हणून माणसं जास्त काम करतात आणि त्यांना थकवा आल्यामुळे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि अपघात होण्याची शक्यता जास्त असते. दुसरा आहे युद्ध. दोन देशांमध्ये अधिक देशांमध्ये संघर्षामुळे घडतात. स्वतःच्या देशाचे रक्षण करणे, वाद मिटवणे, काही वेळा जमीन मिळवणे यासाठी युद्ध होतात. युद्धाचे परिणाम नैसर्गिक आपत्तीपेक्षा गंभीर असतात. बॉम्ब स्फोटाने घरे कोसळणे, मोठी आग लागणे, जलसाठे दूषित होणे अशा अनेक आपत्ती युद्धकाळात येतात. त्यावेळी उपचार आणि वैद्यकीय मदत मिळणे अवघड होते. युद्धामुळे अनेकांचे मृत्यू, संपत्तीचा नाश होतो, हजारो लोकांना स्थलांतर करावे लागते, शेती करणं अवघड होतं, विषारी वायू, रसायने यासारख्या अस्त्रांच्या वापरामुळे प्रदूषण वाढते, लोकांमध्ये भीती व मानसिक ताण निर्माण होतो. आता युद्ध काय होतं? दोन किंवा अधिक देशांचा संघर्ष होतो. त्यामुळे काय होतं, स्वतःच्या देशाचं रक्षण करण्यासाठी किंवा वाद मिटवण्यासाठी, काही वेळ जमीन मिळवण्यासाठी युद्ध होतात. युद्धाचा परिणाम नैसर्गिक आपत्ती आहे त्यापेक्षा खूप जास्त असतो, कारण त्याच्यामध्ये बॉम्ब फेकले जातात, त्यामुळे घरे कोसळणे, आग लागणे, जलसाठे दूषित होणे यासारखे आपत्ती घडतात युद्धामुळे. त्यानंतर वैद्यकीय उपचार मिळणे कठीण होते. युद्धामुळे अनेक प्राणी मातांचा मृत्यू होतो, संपत्तीचा नाश होतो, हजारो लोकांना स्थलांतर करावं लागतं आणि त्यामुळे शेती करणे अवघड होतं. अशा प्रकारे युद्ध आहे. नंतर सायबर गुन्हे म्हणजे संगणक, इंटरनेट किंवा डिजिटल साधनांचा वापर करून होणारे गुन्हे. आता याच्यामध्ये नवीन प्रकार आलेला आहे. आता जशी टेक्नॉलॉजी वाढत चालली याच्यामध्ये संगणक, इंटरनेट, मोबाईल व डिजिटल साधनांचा वापर करून गुन्हे केले जातात. त्यामध्ये वैयक्तिक माहितीची चोरी, आर्थिक फसवणूक झालं, छळ, धमकी, अश्लील मजकूर प्रसार करणे, हॅकिंग यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी आहेत. सायबर गुन्हेगारीचे नवीन प्रकार समोर येतात. फिशिंग म्हणजे बनावट ईमेलद्वारे माहिती मिळवणे, सायबर स्टॉकिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ऑनलाईन पाठलाग करणे, रॅन्समवेअर हल्ला करणे, संगणकाची माहिती लॉक करून पैसे मागणे, डिजिटल अरेस्ट या अनेक गुन्ह्यांचे प्रकार आहेत. हे नवीन गुन्हे जे जुनी पिढी त्यांना माहीत नसतील, पण आता जसं तंत्रज्ञान वाढत याच्यामध्ये फिशिंग झाली. याच्यामध्ये काय होतं, बनावट ईमेलद्वारे आपल्याला माहिती दिली जाते आणि त्यातून पैसा उकळला जातो. सायबर स्टॉकिंग, एखाद्या व्यक्तीचा ऑनलाईन पाठलाग करणे, रॅन्समवेअर, एखादा मोबाईल किंवा संगणक हॅक करून ते परत देण्यासाठी पैसे मागणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा आहे. या कायद्यानुसार सायबर गुन्ह्यांवर कारवाई केली जाते. सुरक्षेसाठी प्रत्येक स्वतःची वैयक्तिक माहिती जपणे, सुरक्षित पासवर्ड वापरणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे ही खबरदारी घेणे आवश्यक असते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला हे सर्व करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये स्वतःची वैयक्तिक माहिती जपून ठेवणे, सुरक्षित पासवर्ड वापरणे आणि अनोळखी लिंकवर क्लिक न करता खबरदारी घेणे. आता आपत्तीच्या वेळी तातडीने मदत मिळवण्यासाठी काही फोन क्रमांक आहे. 100 फोन क्रमांक आहे आणि सेवा दिला. 100 पोलीस दलाचा आहे. नंतर अग्निशमन दलाचा 101 आहे. रुग्णवाहिकासाठी 102 108 आहे. आपत्कालीन सेवा 1077. यांना जर अचानक आपत्ती आली तर आपण या नंबरवर कॉल करून आपलं म्हणणं सांगू शकतो आणि आपली मदत येऊ शकते.
आपत्ती अचानक येतात, पण आपत्तीला तोंड देण्यासाठी आवश्यक तयारी करणे चांगले. आता आपत्ती अचानक येतात, कधी सांगून येत नाही कुठली घटना घडली, तर त्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला आवश्यक तयारी व आधीपासून ठेवणे चांगले आहे. आपत्ती येण्यापूर्वी व आल्यानंतर घ्यायची दक्षता. येण्यापूर्वी आपत्ती ओळखून सुरक्षित जागा शोधा. आपत्ती व्यवस्थापन योजना गरजेच्या वस्तू तयार ठेवा. आपत्ती व्यवस्थापन योजनेचा सराव करा. महत्वाचे फोन क्रमांक लक्षात ठेवा. सायबर सुरक्षितता पाळा. आता आपत्तीनंतर शांत राहा. सुरक्षित जागी ठिकाणी जा. विद्युत प्रवाह बंद करा. इतरांना मदत करा. जखमींवर प्रथमोपचार करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाशी संपर्क करा. आपत्तीमुळे घाबरलेल्या लोकांना धीर द्या. अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नंतर आहे प्रथमोपचार. प्रथमोपचार म्हणजे जखमी किंवा आजारी व्यक्तीला दवाखान्यातील उपचार मिळाल्यापूर्वी तातडीने देण्याची मदत. यामुळे प्राण वाचू शकतो, वेदना कमी होते, संसर्ग टाळता येतो. आता याच्यामध्ये कधी जर आपल्या समोर अपघात झाला तर त्यांना आपण जागच्या जागी जो उपचार करतो त्याला आपण प्रथमोपचार म्हणतो. म्हणजे दवाखान्यात जाण्यापूर्वी आपल्याला त्याची मदत करणे, त्यामुळे त्याचे प्राण वाचू शकतात. या प्रकारे कामे करताना, खेळताना अपघाताने काही वेळा जखम होते. जखमेतून जास्त प्रमाणात रक्त येणे, त्याला बाह्य रक्तस्राव असे म्हणतात, तो लवकर आटोक्यात आणण्याची गरज असते. त्यासाठी प्रथमोपचार आवश्यक असतात. आपण खेळताना अपघातामध्ये जखम होते आणि जखमेतून जास्त रक्त बाहेर पडतं आणि ते रक्त बाहेर पडतं त्याला आपण बाह्य रक्तस्राव म्हणतो आणि तो लवकर आटोक्यात आणणे खूप गरजेचं असतं. आणि अशा वेळी प्रथमोपचार खूप महत्वाचा आहे. जखमांवर तात्पुरते उपाय करणे, बँडेज बांधणे, त्वचा भाजली असल्यास लावण्याचे मलम यासाठी गरजेच्या वस्तू लांब पेटीत अथवा बंद बॉक्स मध्ये नेहमीच तयार ठेवाव्यात. ही पेटी सहजपणे समोर दिसेल, पटकन वापरता येईल अशा जागी ठेवावी. आता ही पेटी आहे प्रथमोपचार पेटी, त्याच्यामध्ये बँडेज ठेवलं पाहिजे, मलम ठेवला पाहिजे. या गोष्टी आपण ती पेटी आपल्या समोर दिसेल अशा जागी ठेवली पाहिजे. अपघाताच्या वेळी अशा पेटीचा प्रथमोपचारासाठी उपयोग होतो. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी तयार ठेवलेल्या साधनांची, औषधांची पेटी अशा घरात, शाळेत, कार्यालयात, वाहनात असणे अत्यावश्यक आहे. ही प्रथमोपचार पेटी सर्वांजवळ असणे खूप गरजेचे आहे. रक्तस्राव झाल्यास प्रथमोपचार. रक्तस्राव म्हणजे जर रक्त पडायचं काय करायचं, जखम स्वच्छ कपड्याने दाबून धरा. शक्य असेल तर जखमी भागाच्या हृदयाच्या पातळीपेक्षा वर उचला. रक्त वाहने न थांबल्यास जखमीस रुग्णालयात न्या. जखमी व्यक्तीला धीर द्या. हे रक्तस्राव झाल्यावर केलेले प्रथमोपचार. आता उष्माघात. उष्ण हवामानात दीर्घकाळ राहिल्यामुळे अतिश्रमामुळे शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे मेंदू, हृदय, मूत्रपिंड यासारख्या महत्वाच्या अवयवांचे कार्य बिघडते. ही स्थिती म्हणजे उष्माघात. याला काय बोलतो आपण, उष्माघात. याच्यामुळे मेंदू, हृदय, मूत्रपिंड यांचं कार्य बिघडतं, त्याला आपण उष्माघात म्हणतो. त्यावेळी त्वचा कोरडी व गरम होऊन घाम येणे थांबते, गोंधळून जाणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे, उलट्या, डोकेदुखी ही लक्षणे यामुळे दिसतात. याच्यामुळे काय होतं की आपल्याला चक्कर येते. वेळेस उपचार न मिळाल्यास उष्माघात जीव गमावून ठेवू शकतो आणि जर त्यावर योग्य वेळेस उपचार न मिळाल्यास आपला तो जीव पण जाऊ शकतो एखाद्या माणसाचा. असा त्रास झालेल्या व्यक्तीला पटकन सावलीत, थंड ठिकाणी न्यावे. शरीराचे वाढलेले तापमान लवकर कमी करण्यासाठी ओल्या कपड्याने शरीर पुसणे, शरीरावर हलकासा पाण्याचा फवारा करणे हे प्रथमोपचार करावेत. यावेळी काय झालं, असं जर कोणाला उष्माघात झाले आपल्याला समजलं तर त्याचं तापमान कमी करण्यासाठी आपल्याला त्याला पहिले सावलीत घेऊन जायचं, नंतर ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसायचं, शरीरावर पाण्याचा हलकासा फवारा मारायचा. उष्माघाताने व्यक्ती अर्धवट बेशुद्ध असेल तर त्यावेळी तिला पाणी किंवा द्रव पाजू नये. लवकरात लवकर हॉस्पिटल नेऊन पुढील उपचार सुरू करावे. आणि जर अशी व्यक्ती बेशुद्ध झाली असेल तिला पाणी न पाजता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. आता भाजणे. निष्काळजीपणामुळे, अपघातामुळे काही एखाद्या अंगावरील कपडे पेटतात, त्यावेळी व्यक्ती घाबरून इकडे तिकडे धावू लागते, त्यामुळे अंगावरील कपड्यांची आग भडकते. शिवाय आजूबाजूला आगीचा धोका निर्माण होतो. अशा वेळी अंगावरच्या कपड्यांची आग विझवणे गरजेचं आहे. त्या व्यक्तीला जमिनीवर भराभर लोळायला लावल्यास कपड्यावरील आग लवकर विझते. भाजल्यामुळे फोड आले असतील तर फोडू नये. अशा वेळी भाजल्या त्वचेला चिकटलेले कपडे ओढून न काढणे हे सुद्धा महत्वाचे असते. आता कधी कधी अचानक आपल्या आगीवर आपला हात गेला तर आपला आग भडकलेली असेल तर ते भाजतं. त्याच्यामुळे काय होतं की शरीराला कपड्यांची आग लागली तर ती आग विझवणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय झालं, अशा व्यक्ती जर आग लागली असेल त्याला जमिनीवर लोळायला लावल्यास ती आग लवकर विझते. आणि त्यामुळे भाजल्यामुळे जर आपल्या शरीरावर फोड आले असतील तर आपल्याला ते फोडू नयेत. अशा वेळी शरीराला भाजलेला जो आपण जे कपडे घातले जर शरीराला चिकटले असेल ते काढणे खूप महत्वाचे असते. आता काही अपघात व त्यावरचे प्रथमोपचार. याच्यामध्ये सर्पदंश आहे. जर साप चावला तर काय करायचं, हालचाल कमी करणे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला लवकरात लवकर वैद्यकीय केंद्रात नेणे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मानसिक आधार देणे. शक्य असल्यास सर्पाचा फोटो घेऊन डॉक्टरांना दाखवणे की कोणता सर्प आहे, मग त्यानुसार डॉक्टर उपचार करते. काय करू नये, जास्त हालचाल करू नये, घरगुती उपाय करू नये, अंधश्रद्धेपोटी भोंदू बाबाकडे
जाणे टाळावे, सर्पदंश झाल्या ठिकाणी जखम करणे, रक्त तोंडाने शोषणे अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. कुत्रा चावणे, जखम स्वच्छ पाण्याने वारंवार धुवा, ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या, आरोग्य केंद्रातून रेबीज लस टोचून घ्या. या सर्व करायचं आहे. घरगुती उपाय करणे, स्वतः मनाने काही औषध घेणे, कुत्र्याला मारणे हे सगळं चुकीचं आहे. या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत, डॉक्टरकडे जायचं आहे. आता आपण काय शिकलो? अचानक उद्भवलेले संकट परिस्थिती म्हणजे आपत्ती होय. काही आपत्ती निसर्गनिर्मित असतात तर काही मानवनिर्मित असतात. आणि नैसर्गिक आपत्ती भूकंप, नद्यांचे पूर, वादळ, वणवा आणि मानवनिर्मित आपत्ती अपघात, युद्ध, सायबर गुन्हे. आता भूकंप, महापूर, वादळामुळे प्रचंड प्रमाणात जीवित वित्तहानी होते. भूकंपाची तीव्रता आपण रिश्टर स्केलने ठरवली जाते. वणवा आपत्तीमुळे जगभरात दरवर्षी हजारो जंगले जळून राख होतात. तेथील वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात. नैसर्गिक संपत्तीचा नाश होतो. त्याबरोबर प्रदूषण हे वणव्याचे दुष्परिणाम आहेत. प्रदूषण होतं, युद्ध, रेल्वे अपघात, औद्योगिक अपघात यामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी होते. भाजल्यास त्वचेवर आलेला फोड फोडू नये. उष्माघात झाल्यास त्या व्यक्ती सावलीत बसवावे. सर्पदंश झालेली व्यक्ती घाबरली असेल तिला मानसिक आधार देऊन दवाखान्यात नेणे गरजेचे आहे. कुत्रा चावल्यास जखम स्वच्छ पाण्याने वारंवार धुवावी व वैद्यकीय मदत घ्यावी. याच्यामध्ये आता यातला स्वाध्याय आपण तो पुढच्या व्हिडिओत बघूया, प्रश्नोत्तरे. अशा प्रकारे आपला आपत्ती व्यवस्थापन हा धडा शिकून झालेला आहे. तर अशा प्रकारे हा धडा शिकून झालेला आपत्ती व्यवस्थापन. आपण सर्व आपत्ती पाहिलेल्या आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा.